नमस्कार मित्रांनो, चैतन्य अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट 2 मधील 7वं गणित आहे. 7वा क्वेश्चन आहे. काय सांगितलंय बघा, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे हे दिलेले जे इक्वेशन आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला काय करायचं, सॉल्व करायचं. म्हणजे दिलेलं इक्वेशन जे आहे ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपल्याला काय करावं लागेल, कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे काय करायचं, याने क्रॉस मल्टिप्लाय करा. म्हणजे आपल्याला काय मिळेल, याने याला मल्टिप्लाय केल्यानंतर एक्स स्क्वेअर, याने याला मल्टिप्लाय केल्यानंतर एक्स प्लस 5 मिळेल. या टर्म दोन्ही इकडे ट्रान्सफर करा. काय मिळेल, एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 5 इज इक्वल टू 0. आता फॅक्टर पद्धतीने, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने किंवा फॉर्म्युला मेथडने तुम्ही हे गणित सोडवलं तरीही चालतंय. परंतु इथे -5 आहे, बरोबर आहे का. म्हणजे याचे फॅक्टर पडत नाहीत की जेणेकरून मिडल टर्म इतकी त्यांची बेरीज किंवा वजाबाकी येईल. मग या इक्वेशनचं काय करायचं, फॉर्म्युला मेथडनं सोडवूया. म्हणजे आपल्याला काय करू लागेल, कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे याची किंमत काय मिळाली आपल्याला, 1, b इज इक्वल टू -1 आणि c इज इक्वल टू -5. आता याच्यावरून आपल्याला काय करायचं, b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू b स्क्वेअर म्हणजे -1 चा स्क्वेअर मायनस 4 a ची किंमत इंटू 1 इंटू c ची किंमत -5. इथे 1 मायनस मायनस प्लस आणि 5 20 म्हणजे इथं 21 मिळाला. हे काय मिळालं, b स्क्वेअर मायनस 4ac. आता काय करायचं, बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. बाय युजिंग फॉर्म्युला. मग फॉर्म्युला काय आहे, एक्स इज इक्वल टू -b प्लस और मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. आता या ठिकाणी b ची किंमत जी आहे ती b ची किंमत ठेवा, -1. हे मायनस साइन आहे असं घ्यायचं, -1 प्लस और मायनस b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढलेली आहे 21 डिवायडेड बाय 2 इंटू a ची किंमत किती आहे, a ची किंमत 1 आहे, इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 1 प्लस और मायनस अंडर रूट 21 डिवायडेड बाय 2. हे काय मिळालं आपल्याला, x. आता हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे. x इज इक्वल टू 1 प्लस अंडर रूट 21 डिवायडेड बाय 2 और x इज इक्वल टू 1 मायनस अंडर रूट 21 डिवायडेड बाय 2. हे पॉझिटिव्ह एकदा आणि निगेटिव्ह. हे झालं x चे रूट्स. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया, दुसरा आणि तिसरा. याच्यामध्ये काय आहे, 10 जो आहे डिनोमिनेटरला, म्हणजे दोन्हीचा एलसीएम जो आहे तो 10 येतो. मग 10 ने काय करायचं, दोन्ही बाजूला 10 ने मल्टिप्लाय करा. आपल्याला इक्वेशन काय मिळेल, एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 1 इज इक्वल टू 0. इथे 10x येईल, कारण या 10 ने याला याला आणि याला आणि याला मल्टिप्लाय करतोय. म्हणजे 10 इंटू एक्स स्क्वेअर 10x स्क्वेअर. इथे 10 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 10 10 गेट कॅन्सल होईल. इथं -3x मायनस 1 इज इक्वल टू 0 येईल. आता फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म, फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म काय येईल, -1 इंटू 10 काय येईल, -10 येईल. याचे फॅक्टर असे पडायचे की त्यांचा गुणाकार एवढा यायला पाहिजे किंवा बेरीज किंवा वजाबाकी मिडल टर्म इतके यायला पाहिजे. म्हणजे 5 इंटू 2. पण आता चिन्ह कोणत्या संख्येला द्यायचं, मिडल टर्मला जे साइन आहे ते मोठ्या संख्येला चिन्ह देऊन टाकायचं. इथे काय येईल, 10x स्क्वेअर मायनस
5 minus 2 into x minus 1 is equal to 0. 10x square minus 5x plus 2x minus 1 is equal to 0. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असे तर कंसाचे चिन्ह बदलतात. मोठ्या संख्येला मायनस चिन्ह मिळालं आणि लहान संख्येला प्लस साइन मिळालं. आता याच्यातून दोन दोनचा एक एक पेअर तयार करा. काय मिळालं आपल्याला याच्यातून? याच्यामधून 5x हा कॉमन निघतो. इथे काय राहिला? 5x कॉमन निघाल्यानंतर 2x आणि इथं -1. याच्यातून कॉमन काय निघतो? याचा फॅक्टर काही नाही म्हणजे 1 असतो. याचा पण फॅक्टर काही नाही म्हणजे 1 असतो. म्हणजे +1 इन ब्रॅकेट 2x - 1 इज इक्वल टू 0. हे दोन्ही टर्म एकसारखे आलेत. 2x - 1 हे 5x + 1, 5x + 1 इज इक्वल टू 0. आता याच्याबद्दल आणि याच्याबद्दल काय म्हणायचं? 0 म्हणायचं. म्हणजे 2x - 1 इज इक्वल टू 0 और 5x + 1 इज इक्वल टू 0. हे इकडे निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह होईल. हे पॉझिटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह होईल. म्हणजे 2x इज इक्वल टू 1 और 5x इज इक्वल टू -1. हे इथं मल्टिप्लाय, इकडे डिवाइड होईल, इकडे मल्टिप्लाय, इकडे डिवाइड होईल. x इज इक्वल टू 1/2 और x इज इक्वल टू -1/5. हे काय मिळाले? 2 रूट मिळाले हे दिलेल्या इक्वेशनचे. आता या ठिकाणी काय आहे बघा, 2x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर आहे आणि इथं 25 हा सुद्धा नंबर कसा आहे? परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, बरोबर आहे. मग इथे काय करायचं? टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ घेतलं तर आपल्याला काय मिळेल? 2x + 3 इज इक्वल टू 5. याचं स्क्वेअर रूट आणि याचं पण स्क्वेअर रूट. आता हे इकडे काय आहे? प्लस आहे, इकडे काय मायनस होईल. 2x इज इक्वल टू, हे जे आहे ते एकदा काय करायचं? प्लस करा आणि मायनस करा. प्लस आणि मायनस म्हणजे इथे काय करू लागेल आपल्याला? 2x + 3 इज इक्वल टू 5 और 2x + 3 इज इक्वल टू -5. म्हणजे प्लस मायनसच्या फॉर्ममध्ये आपण लिहिलं. हे इथं पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह होईल. म्हणजे 2x इज इक्वल टू 5 - 3. इथं और 2x इथं पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह -5 - 3. इथे काय आलं? 2x इज इक्वल टू 2 और 2x इज इक्वल टू -8. हे इथे मल्टिप्लाय डिवाइड होईल, मल्टिप्लाय आहे डिवाइड होईल. म्हणजे x इज इक्वल टू 2/2 और x इज इक्वल टू -8 डिवाइडेड बाय 2. x इज इक्वल टू 1 और x इज इक्वल टू -4. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण पुढचा चौथा आणि पाचवा प्रश्न बघूया. काय सांगितलं बघा, m² + 5m + 5 इज इक्वल टू 0. कंपेअर विथ am² plus bm plus c इज इक्वल टू 0. याच्यावरून आपल्याला काय मिळालं? a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 5 अँड c इज इक्वल टू 5. मग आपल्याला आता काय करायचं? डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हणजे b² - 4ac इज इक्वल टू, आता याची जी किंमत आहे b² काय? 5² - 4 इंटू a ची किंमत 1 आहे इंटू 5 इज इक्वल टू याचा स्क्वेअर 25 प्लस मायनस मायनस आणि 5 चौक 20 इज इक्वल टू, इथे किती आलं? 5 आलं. हे b² - 4ac ची किंमत मिळाली. आपल्याला फॉर्म्युला मेथडचा यूज करायचा आहे.
बाय युजिंग फॉर्म्युला. मग फॉर्म्युला काय आहे? एम इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a इज इक्वल टू, हे मायनस साइन आहे असं घ्या. नंतर बी किती आहे? 5. हे प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढली आहे 5 डिवायडेड बाय 2 इंटू ए ची किंमत किती आहे? 1 आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं? -5 प्लस और मायनस अंडर रूट 5 डिवायडेड बाय 2 मिळालं. कारण 2 1 2. हे काय मिळालं? एम. पण एम जो आहे तो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचा. 2 रूट असतात. म्हणजे आपण काय करायचं? एम इज इक्वल टू -5 प्लस अंडर रूट 5 डिवायडेड बाय 2 और एम इज इक्वल टू -5 मायनस अंडर रूट 5 डिवायडेड बाय 2. हे काय आहे? ते या दिलेल्या इक्वेशनचे रूट आहेत. याच्यानंतर आपण 5वं गणित पाहूया. याचे पण काय बघा, याचे सुद्धा फॅक्टर पडत नाहीत. 5 1 5, बरोबर आहे का? आणि 5चे गणे फॅक्टर पडत नाहीत. फॅक्टर पडतात पण त्यांचं बेरीज किंवा वजाबाकी 2 येत नाही. म्हणून काय करायचं? कंपेअर विथ am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. याच्यावरून आपल्याला कशाच्या किमती मिळाल्या? एच्या, बी आणि सीच्या. a इज इक्वल टू 5, b इज इक्वल टू 2 and c इज इक्वल टू 1. b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू b स्क्वेअर 2 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची किंमत 5 गुणुले सी ची किंमत 1 आहे. 2 चा स्क्वेअर 4 मायनस 20 इज इक्वल टू -16. इथली संख्या जी आहे ही आपल्याला b स्क्वेअर मायनस 4ac याची जी किंमत आहे ही निगेटिव्ह मध्ये मिळालेली आहे. म्हणजे काय होतं? डेल्टा इज लेस दॅन 0. डेल्टा इज लेस दॅन 0 आहे. म्हणजे याचे रूट जे आहेत हे रूट कसे आहेत? नॉट रियल आहे. डेल्टा बी स्क्वेअर मायनस 4ac डेल्टा इज लेस दॅन 0 म्हणून रूट्स आर नॉट रियल. हे रियल नंबर नाहीच आहे, बरोबर आहे? कारण हे आपण अशा प्रकारची जर का नाही बी स्क्वेअर याची जर किंमत आपण अंडर रूट -16 ठेवली तर याचाच का नाही आपण स्क्वेअर रूट काढू शकतो का? काढू शकत नाही. म्हणजे याच्या पुढे आपण उत्तर काढू शकत नाही. म्हणजे येथेपर्यंत हा भाग पुढे आहे. तुम्हाला 11 12ला गेल्यानंतर हा भाग पुढे आहे. हे इमॅजिनरी नंबर येतो. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. हा 7व्यामधील शेवटचा प्रश्न आहे. 6वा प्रश्न आहे. काय सांगितलं बघा? एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 3. आता फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल? -3x स्क्वेअर किंवा -3 गृहीत धरा. आता -3 चे फॅक्टर पडतात पण त्यांचं मल्टिप्लिकेशन -3 इतकं येतं, परंतु त्याची बेरीज किंवा वजाबाकी ही मिडल टर्म इतकी येते का? मिडल टर्म इतकी येत नाही. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? कम्पेअर करावं लागेल. कंपेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a ची किंमत काय मिळाली? 1, b इज इक्वल टू -4 आणि c इज इक्वल टू -3. याच्यानंतर b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू -4 चा स्क्वेअर -4 इंटू ए ची किंमत 1 आहे इंटू -3. इथे किती आलं? 16. इथे प्लस प्लस सॉरी मायनस मायनस प्लस 4 त्रिकोण 12
इज इक्वल टू, या दोन्हीची बेरीज 28. आता बाय युजिंग फॉर्म्युला x इज इक्वल टू माइनस बी प्लस और माइनस अंडर रूट बी स्क्वेअर माइनस 4ac डिवायडेड बाय 2a. आता याच्या किमती ठेवा. मायनस बी मायनस आहे असं घ्या. बीची किंमत किती आहे -4, -4 प्लस और मायनस अंडर रूट याची किंमत 28 आली, बरोबर आहे. डिवायडेड बाय 2 इंटू एची किंमत 1 आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं, हे मायनस मायनस प्लस 4 और मायनस अंडर रूट याचे याच्यामधून एक परफेक्ट स्क्वेअर नंबर निघतो, म्हणजे 4 7 28 डिवायडेड बाय 2. याच्यानंतर x इज इक्वल टू 4 प्लस और मायनस या 4चा स्क्वेअर रूट निघतो आपला काय 2 अंडर रूट 7 डिवायडेड बाय 2 निघाला, बरोबर आहे. आता याच्यातून 2 या टर्ममधून 2 कॉमन निघतो, याच्यामधून पण 2 कॉमन निघतो, म्हणजे x इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 2 प्लस और मायनस अंडर रूट 7 डिवायडेड बाय 2. या 2ला हे 2 गेट कॅन्सल झालं, म्हणजे आपल्याला काय मिळालं, x इज इक्वल टू 2 प्लस, आता दोन्ही पत्तीने लिहितो, अंडर रूट 7 और x इज इक्वल टू 2 मायनस अंडर रूट 7. हे काय आहेत, या दिलेल्या इक्वेशनचे 2 रूट्स आहेत. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण 8वा प्रश्न पाहणार आहोत. 8वा प्रश्न काय सांगितलं बघा, फाइंड m, म्हणजे m ची किंमत आपल्याला फाइंड आउट करायची आहे. इफ m मायनस 12x स्क्वेअर प्लस 2m मायनस इन ब्रॅकेट m मायनस 12 इंटू x प्लस 2 इज इक्वल टू 0 हॅज रियल अँड इक्वल रूट. हॅज रियल अँड इक्वल रूट याचा अर्थ काय, डेल्टाची किंमत दिलेली आहे. डेल्टाची किंमत काय दिली आहे, 0 दिलेली आहे. रियल अँड इक्वल रूट आहेत, याचा अर्थ डेल्टाची किंमत दिलेली आहे आपल्याला. डेल्टाचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, बी स्क्वेअर मायनस 4ac. म्हणजे आपल्याला दिलेलं इक्वेशन हे काय करू लागेल, कम्पेअर करू लागेल. कंपेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याच्यावरून आपल्याला काय किमती मिळतील बघा. हा x स्क्वेअर आहे, म्हणजे ही टर्म टोटल काय आहे, कोइफिशियंट आहे. हा x याचा कोइफिशियंट हा आहे, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात ही कॉन्स्टंट टर्म असारखी, खरी कॉन्स्टंट टर्म ही आहे, परंतु हा कोइफिशियंट आहे. म्हणजे ही b ची किंमत मिळाली, ही c ची किंमत मिळाली आणि ही a ची किंमत मिळाली. a इज इक्वल टू m मायनस 12, b इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट m मायनस 12 आणि c इज इक्वल टू 2 आहे, बरोबर आहे. आपल्याला कशाची किंमत काढायची आहे, m ची किंमत काढायची आहे. इट इज गिवन दॅट रूट्स आर रियल अँड इक्वल. रियल अँड इक्वल म्हणजे जे डेल्टा इज इक्वल टू 0. मग याचं सूत्र माहिती आहे आपल्याला. डेल्टाची आपल्याला m ची किंमत काढायची आहे. याचं सूत्र बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. बी स्क्वेअर, बी ची व्हॅल्यू ठेवा आता, टू इन ब्रॅकेट m मायनस 12 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4, a ची किंमत काय आहे, m मायनस 12 इंटू c ची किंमत काय आहे, 2 आहे, इज इक्वल टू 0. हे दिलेलं इक्वेशन जे आहे इथे बघा, इज इक्वल टू 0.
आता याच्यामधून इथे याच्यामध्ये हे पहिल्यांदा का ब्रॅकेट सॉल्व्ह करू. याच्यामध्ये 2 चा स्क्वेअर 4 हे ब्रॅकेटमध्येच ठेवा. m मायनस 12 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हे इथे 4 इंटू 2 इंटू m मायनस 12 करा इज इक्वल टू 0. आता आपल्याला हे m मायनस 12 जे आहे आपण या पद्धतीने लिहू शकतो का. 4 इंटू इन ब्रॅकेट m मायनस 12 आणि m मायनस 12 याचे एकाने फॅक्टर पाडले. हे मी हाय असं लिहितो. मायनस 4 इंटू 2 इंटू m मायनस 12 इज इक्वल टू 0. आता हे मायनस साईन नंतर ही एक टर्म आहे आणि मायनस साईन नंतर ही एक टर्म आहे. म्हणजे याच्यामधून या टर्ममधून आपल्याला काय कॉमन निघतोय बघा. 4 आणि 4 कॉमन निघाला. इंटू इथे काय आहे मायनस 12 आणि याच्यामध्ये मायनस 12 m मायनस 12. आता याच्यामध्ये राहिलेला भाग कोणता m मायनस 12 हा कॉमन निघत नाही. इथे कॉमन निघणारा घटक हा दुसऱ्या कंसामध्ये टाका. m मायनस 12 आणि याच्यामधला कॉमन न निघणारा घटक 2 आहे. इथं मायनस 2 इज इक्वल टू 0. हे 4 जे आहे ते इकडे डिवाइड करा. डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय मिळेल m मायनस 12 या दोन्हीची बेरीज वजाबाकी काय असेल ती करा. काय मायनस 12 मायनस 2 मायनस 14 इज इक्वल टू 0. याने याला डिवाइड केल्यानंतर 0 येणार आहे. हे आपल्याला m मायनस 12 इज इक्वल टू 0 और m मायनस 14 इज इक्वल टू 0. आपल्याला दोन रूट फाइंड आउट करायचे. हे इथं पॉझिटिव्ह आहे सॉरी निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह होईल. m इज इक्वल टू 12 और m इज इक्वल टू 14. आता या ठिकाणी 12 ही जर किंमत या ठिकाणी जर ठेवली m ची जर किंमत या ठिकाणी 12 ठेवलं तर 12 मायनस 12 काय येईल 0 येईल. म्हणजेच m इज इक्वल टू 12 या दिलेल्या इक्वेशनचा रूट नाही. या दिलेल्या इक्वेशनचा रूट कोणता आहे m इज इक्वल टू 14 हा त्याचा रूट आहे. कारण हा 12 जर इथे ठेवला तर काय मिळेल 0 आणि एक्स स्क्वेअरचा का कोइफिशियंट हा 0 असता कामा नाही. मी सांगितलेलं अगोदर. म्हणून हे त्याचं उत्तर नाही. m इज इक्वल टू 14 आहे. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण 9वा प्रश्न पाहूया. काय सांगितलं बघा. द सम ऑफ टू रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्या दोन्ही रूटचा सम किती सांगितला 5 सांगितलेला आहे. तो एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला माहित नाही बरोबर आहे. नंतर अँड सम ऑफ देअर क्यूब्स आणि याच रूटचा क्यूब जो आहे त्यांचा सुद्धा सम जो आहे तो सम किती दिलेला आहे 35 दिलेला आहे. 35 दिलेला आहे आणि याच्यामधून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. इथं अल्फा प्लस बीटाची किंमत माहिती आहे पण अल्फा इंटू बीटाची किंमत माहिती आहे का माहित नाही. मग त्याच्याबद्दल आपण काय करायचं या रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन बद्दल जे रूट जे आहेत ते रूट आपल्याला सपोज करावं लागतील. सपोज अल्फा एंड बीटा आर रूट्स ऑफ रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग दिलेल्या कंडिशन नुसार अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5 आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 35 बरोबर आहे. पण आपल्याला याच्यामधून अल्फा इंटू बीटा काढायचा आहे. मग याचं सूत्र आपल्याला माहिती आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब
अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. इथे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची किंमत ठेवा 35 इज इक्वल टू अल्फा प्लस बीटाची किंमत ठेवा 5 ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा अल्फा प्लस बीटाची किंमत 5 बरोबर आहे. इथं 35 याचा क्यूब 125 आणि 5 इंटू 3 मायनस 15 अल्फा इंटू बीटा. आता हे काय करायचं ही टर्म एके ट्रान्सफर करा आणि ही टर्म एके ट्रान्सफर करा. फिफ्टीन अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 125 मायनस 35. मग आता याच्यामधून मायनस करा 15 अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 19. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 19 डिवायडेड बाय 15. म्हणजे आपल्याला काय मिळालं अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 15 सक्क 90 हे अल्फा इंटू बीटाची किंमत मिळाली. आता इथे या ठिकाणी लिहिताना लिहायचं द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. या ठिकाणी आता या किमती ठेवा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे 5 एक्स प्लस अल्फा इंटू बीटा किती काढला आपण 6 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 5 एक्स प्लस 6 इज इक्वल टू 0. हे आपल्याला काय मिळालं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. आता आपण पाहणार आहोत पुढचं गणित 10वा. काय सांगितलं बघा 10वा प्रश्न. फाइंड क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचं आहे. म्हणजे आपल्याला दिलेल्या इक्वेशन वरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचं आहे सच दॅट इट्स रूट म्हणजे जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण फाइंड करणार आहे त्याचा एक रूट काय सांगितलं आहे आर स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स अँड स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन 2x स्क्वेअर प्लस 2 इन ब्रॅकेट p प्लस q इंटू x प्लस p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता काय सांगितले बघा हे काय केलेलं आहे हे दिलेलं इक्वेशन आहे. हे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन वरून आपल्याला एक नवीन काय करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचं आहे. त्याचा एक रूट जो आहे जर याचे जे रूट आपण अल्फा आणि बीटा जर सपोज केलं तर आपल्याला आपण जे क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करणार आहे त्याचे रूट काय असणार आहेत अल्फा 1 आणि बीटा 1 असतील. बरोबर आहे अल्फा 1 आणि बीटा 1. जर या क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे आपल्याला रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे माहिती आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा 1 प्लस बीटा 1 इंटू एक्स प्लस अल्फा 1 इंटू बीटा 1 इज इक्वल टू 0. याचं काय आहे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला. बरोबर आहे. याचा एक रूट याच्यामधून जो मिळणारा जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला मिळणार आहे याचा एक रूट या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या दोन रूटच्या समच्या स्क्वेअर इतका आहे. एक रूट म्हणजे कोणता आपण सपोज करू अल्फा 1. अल्फा 1 जो आहे याच्या रूटच्या समच्या काय आहे स्क्वेअर इतका आहे. आणि दुसरा काय सांगितलं याचा बीटा 1. हा जो बीटा 1 आहे तो बीटा 1 काय सांगितला याच्यातला जो डिफरन्स आहे
म्हणजे दिलेल्या या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे दोन रूट आहेत त्या दोन रूटमधील फरकांचा वर्ग आहे, म्हणजे अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. आता याच्यामध्ये आपल्याला काय 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 फाइंड आउट करावं लागणार आहे. पहिला अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा याचं सूत्र काय आहे, मायनस बी अपॉन ए. नंतर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. ही पहिली स्टेप, दुसरी स्टेप, आणि याच्यावरून ही तिसरी स्टेप. ही 1 2 3 4 बरोबर आहे. आता याच्यानंतर या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये अल्फा 1 बीटा 1 मिळाला, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं, अल्फा 1 प्लस बीटा 1. हे पाचवी स्टेप, अल्फा 1 प्लस बीटा 1. सहावी स्टेप कोणती आहे, अल्फा 1 इंटू बीटा 1. हे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचे. आणि याच्या किमती काय करायच्या या इक्वेशनमध्ये ठेवून टाका, काही अवघड नाही. थोडासा का व्हिडिओ जो आहे तो मोठा होईल. बघा काय सांगितलंय आपल्याला, हे याचे पहिल्यांदा रूट सपोज करावे लागतील. सपोज अल्फा एंड बीटा आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे जे दिलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याचे रूट काय आहे, ते अल्फा आणि बीटा आहे. पण अल्फा आणि बीटा फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला मायनस बी अपॉन ए हे सूत्र आहे. याचा अर्थ हे दिलेले इक्वेशन प्रथम आपल्याला काय करावं लागेल, कंपेअर करावं लागेल. कंपेअर अबो इक्वेशन with ax square plus bx plus c is equal to 0. मग याच्यावरून आपल्याला ए बी सी ची किंमत मिळाली, बरोबर आहे. ए ची किंमत काय मिळाली, ए इज इक्वल टू 2, बी इज इक्वल टू ही पूर्ण टर्म येईल 2 इन ब्रॅकेट पी प्लस क्यू. नंतर सी इज इक्वल टू ही पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर येईल, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर, बरोबर आहे. आता ए बी सी च्या किमती माहिती आहेत. पहिली स्टेप आपल्याला आता करायची आहे, कोणती, अल्फा प्लस बीटाची किंमत फाइंड आउट करायची. नाव अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए इज इक्वल टू, मायनस बी किती आहे, सॉरी बी किती आहे, हे मायनस साइन आहे असं घेतलं. बी किती आहे, 2 इन ब्रॅकेट पी प्लस क्यू ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय ए किती आहे, 2 आहे. म्हणजे हे गेट कॅन्सल आणि हे 2 गेट कॅन्सल. म्हणजे आपल्याला काय मिळालं, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट पी प्लस क्यू मिळालं, बरोबर आहे. याला चौकोन करा, मिळालेले जे उत्तर आहे त्याला चौकोन करा, कारण हा व्हिडिओ जो आहे तो मोठा होणार आहे. याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्या, हे इक्वेशन नंबर फर्स्ट. आता याच्यानंतर काय करायचं आहे, अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा त्याचं सूत्र काय आहे, सी अपॉन ए. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. सी ची किंमत काय आहे, सी ची किंमत आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय ए ची किंमत 2 आहे. म्हणजे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2. याला सुद्धा काय करायचं, चौकोन करा. हे इक्वेशन नंबर सेकंड. हे काय मिळालं, इक्वेशन नंबर सेकंड मिळालं, इक्वेशन नंबर सेकंड. आता थर्ड इक्वेशन काय काढायचं आहे, की या आपल्याला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं आहे त्याचा एक रूट हा दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या
जे इक्वेशनच्या रूटच्या समच्या स्क्वेअर इतका आहे, समच्या स्क्वेअर इतका आहे. म्हणजे नाव फ्रॉम गिवन कंडिशन काय कंडिशन सांगितल्या, अल्फा 1 इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. काय करू नका, इथं गण अल्फा प्लस बीटाची किंमत आपल्याला माहित आहे. अल्फा प्लस बीटा काय सांगितलंय इथे, मायनस पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. याचा अर्थ हा स्क्वेअर या मायनसला सुद्धा आहे, मग मायनसचा स्क्वेअर काय होतो, प्लस होतो. म्हणजे अल्फा 1 ची जी किंमत आहे ती काय मिळाली, पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर मिळाला. याला चौकोन करा. याला इक्वेशन नंबर आता कोणतं द्यायचं, थर्ड. आता ही जी किंमत काढली ठेवलेली आहे हे कशावरून ठेवली, 1 वरून. मग इथे लिहा फ्रॉम 1, 1 वरून आली, बरोबर आहे. आणि ही किंमत ठेवल्यानंतर अल्फा 1 ची किंमत मिळाली. आता याच्यानंतर बीटा 1 ची आपल्याला किंमत काढायची आहे. बीटा 1 इज इक्वल टू काय सांगितलंय, दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहेत त्याचे जे रूट आहे त्या रूट मधील फरकांचा वर्ग, स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ रूट्स, अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर आहे. आता अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर, पण दिलेल्या या इक्वेशन मध्ये अल्फा मायनस बीटा याची किंमत दिलेली आहे का हो, याची किंमत आपल्याला दिलेली नाही. मग हे दिलेलं जे इक्वेशन आहे हे दिलेलं इक्वेशन आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, अल्फा प्लस बीटा मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे प्रथमतः आपल्याला काय करावं लागेल, हे ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल. हे सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळेल, अल्फा स्क्वेअर मायनस 2 अल्फा इंटू बीटा प्लस बीटा स्क्वेअर. तरी सुद्धा आता याच्या पुढे काय करत नाही, कारण याचा हा काय एक्सपान्शन फॉर्म्युला आहे. पण अल्फा प्लस बीटा मिळालाय का, अल्फा इंटू बीटा मिळालाय का, अल्फा इंटू बीटा, पण अल्फा प्लस बीटा मिळालाय का, मिळालेलं नाही. म्हणून थोडीशी तडजोड करायला लागेल. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करूया, एकदा प्लस 4 अल्फा इंटू बीटा करतो आणि मायनस 4 अल्फा इंटू बीटा करतो. म्हणजे हे ऑलरेडी काय होणार आहे, हे पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे, सेम पेअर म्हणजे कॅन्सल होणार आहे. म्हणजे आहे हाच फॉर्म्युला येईल. परंतु आता आपण काय करायचं, हा -2 अल्फा बीटा आणि 4 अल्फा बीटा यांच्यामध्ये काय करा, याच्यामधून हे मायनस करा. म्हणजे आपल्याला काय मिळेल, अल्फा स्क्वेअर, याच्यामधून हे मायनस केल्यानंतर आपल्याला +2 अल्फा इंटू बीटा मिळेल, बरोबर आहे. या 4 अल्फा बीटा मधून -2 अल्फा बीटा मायनस केल्यानंतर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचे चिन्ह दिलं. हे प्लस बीटा स्क्वेअर हे -4 अल्फा इंटू बीटा घेतलं. आता हे जे एक्सपान्शन फॉर्म्युला जो आहे हा कोणाचा, याच्यावरून बायनॉमियल तयार होतो, कोणता, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -4 इंटू अल्फा इंटू बीटा. आता याच्यामधून हे जे आहे ते अल्फा प्लस बीटा मध्ये कन्वर्ट झालं आणि हे अल्फा इंटू बीटा, बरोबर आहे. आता या किमती ठेवा इथे. अल्फा प्लस बीटा त्याची किंमत किती आहे, अल्फा प्लस बीटाची किंमत मायनस काय आहे, अल्फा प्लस बीटा पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर आणि -4
अल्फा इंटू बीटा पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2 पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला थोडासा मोठा आहे पण लक्ष द्या. आता इथे ही टर्म आणि ही टर्म जशी तशी ठेवूया. म्हणजे इथं मायनस आहे स्क्वेअर आहे प्लस होईल पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इन ब्रॅकेट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. हे कशाची किंमत मिळाली? बीटा 1 ची. बीटा 1 ची किंमत मिळाली. याला इक्वेशन नंबर 4 देऊ. इक्वेशन नंबर 4. आणि हे कशावरून मिळालं आपल्याला? हे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा, अल्फा प्लस बीटा 1 आणि 2 वरून. इथे लिहा फ्रॉम 1 and 2. 1 and 2. आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला? अल्फा 1 आणि बीटा 1 निघाला. अल्फा 1 बीटा 1 म्हणजेच अल्फा 1 प्लस बीटा 1 ची किंमत काढू लागेल आपल्याला. नाव अल्फा 1 प्लस बीटा 1 इज इक्वल टू अल्फा 1 ची किंमत काय आहे? अल्फा 1 ची किंमत पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. बीटा 1 ची किंमत याला चौकोन करा. चौकोन काय करायचं की आपलं लक्ष जातं त्याच्याकडे. बघा बीटा 1 ची किंमत काय आहे? इथं प्लस आहे. इथे पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इन ब्रॅकेट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. बरोबर आहे. आता ही जी किंमत इथे कशावरून? फ्रॉम 3 and 4. फ्रॉम 3 and 4. 3 आणि 4 वरून. आता इथं काय करायचं? हा ब्रॅकेट सॉल्व्ह करा, हा ब्रॅकेट सॉल्व्ह करा आणि हा सुद्धा ब्रॅकेट सॉल्व्ह करा. म्हणजे आपल्याला काय मिळेल? पी स्क्वेअर प्लस 2 PQ प्लस क्यू स्क्वेअर. याची सुद्धा ती सेम फॅक्टर पडतील आहे हेच. पी स्क्वेअर प्लस 2PQ प्लस क्यू स्क्वेअर. बरोबर आहे. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसातली चिन्ह काय होतात? बदलतात. आणि काय करायचं? 2 ने पी स्क्वेअरला आणि क्यू स्क्वेअरला मल्टिप्लाय करा. मायनस 2P स्क्वेअर मायनस 2Q स्क्वेअर. आता काय करायचं? इथं पी स्क्वेअर आहे, पी स्क्वेअर आहे. काय मिळालं? 2P स्क्वेअर प्लस हे 2PQ आणि हे 2PQ 4PQ क्यू स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. आता इथे ही टर्म आणि ही टर्म आहे अशी घ्या. मायनस 2P स्क्वेअर मायनस 2Q स्क्वेअर. आता इथं काय हो? मायनस पी स्क्वेअर आहे, इथं प्लस 2P स्क्वेअर आहे. म्हणजे सेम पेयर आहेत, चिन्ह भिन्न आहेत, गेट कॅन्सल झालं. इथे सुद्धा इथे 2 करा. 2Q स्क्वेअर. हे सेम पेयर कॅन्सल झाले. म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळालं? इथं उत्तर मिळालं अल्फा 1 प्लस बीटा 1 इज इक्वल टू 4PQ. याला इक्वेशन नंबर कोणतं द्या? 5. हे इक्वेशन नंबर 5 झालं. आता 6वं काय करायचं आपल्याला? लास्ट सेकंड लास्ट अल्फा 1 इंटू बीटा 1. अल्फा 1 इंटू बीटा 1 इज इक्वल टू. आता बघा अल्फा 1 ची किंमत काय आहे? अल्फा 1 ची किंमत पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. बीटा 1 ची किंमत काय आहे? इंटू पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर
मायनस 2 इन ब्रॅकेट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. बरोबर आहे. आता इथे बघा, याच्यामध्ये एक करायचं, हे मल्टिप्लाय याला बरं का, हा कंस शेवटपर्यंत काय करायचा नाही, सॉल्व्ह करायचा नाही. हे जसं तसं का हा कंस ठेवत चला, म्हणजे आपल्याला काय मिळेल, पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर, हा कंस सोडवा म्हणजे आपल्याला काय मिळेल इथे, पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर. कंसाच्या बाहेरच्या पदाने कंसातल्या पदाला काय मल्टिप्लाय करा, मायनस साइन असेल तर चिन्ह बदलतात, मायनस 2p स्क्वेअर मायनस 2q स्क्वेअर. बरोबर आहे. इज इक्वल टू हे p प्लस क्यू, हे मी आहे असं घेतलेलं आहे, हे आहे असं घेतलेलं आहे, याच्यामध्ये मी म्हणजे सॉल्व्ह केलेला नाही तो ब्रॅकेट. आता इथे बघा, इथं p स्क्वेअर आहे, इथं मायनस 2p स्क्वेअर आहे, म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळणार आहे, मायनस p स्क्वेअर मिळणार आहे. बरोबर आहे. आता ही टर्म आहे अशी घेतली, प्लस 2pq घेतली. आता इथं q स्क्वेअर आहे, इथं मायनस 2q स्क्वेअर, म्हणजे मायनस q स्क्वेअर येईल. बरोबर आहे. आता मी याच्यामधून काय करतोय, हे मायनस साइन जे आहे ते मी काय करतोय, बाहेर घेतोय. हे जर मायनस साइन जर मी बाहेर घेतलं तर इथली चिन्ह काय होतील, ते हे निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होईल, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होईल, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होईल. इज इक्वल टू पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर इन ब्रॅकेट, हे मायनस याला कंसामध्ये टाका, काय मिळेल, पी स्क्वेअर प्लस सॉरी मायनस 2pq प्लस क्यू स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. बरोबर आहे. आता इथे बघा, या एक्सपान्शन फॉर्म्युला आहे, कशाचा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे, पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर, याचा हा काय आहे, एक्सपान्शन फॉर्म्युला आहे. पण ही एक टर्म आणि ही एक टर्म, याच्यामध्ये कोणती क्रिया आहे, मल्टिप्लिकेशन, म्हणजेच का हे साइन मी इकडे सुद्धा का देऊ शकतो. बरोबर आहे. हे साइन मी इकडे लिहिलं तर काय मिळेल आपल्याला, पहिल्यांदा याचं बायनॉमियल मध्ये कन्वर्ट करू आपण. इज इक्वल टू पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर इन ब्रॅकेट मायनस पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे. आता हे मायनस साइन याला पण देऊन टाका, कारण का या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन करणं प्रक्रिया आहे. बरोबर आहे. इज इक्वल टू मायनस पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर, दुसऱ्या कंसामध्ये पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर, पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे जे दोन फॅक्टर मिळाले, हे कोणत्या पद्धतीचे, ए प्लस बी आणि ए मायनस बी च्या पद्धतीमध्ये आहेत. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला याचं काय मिळणार, आपल्याला ए प्लस बी आणि ए मायनस बी ब्रॅकेट, जर असे दोन फॅक्टर असेल तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहितो आपण. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, अल्फा 1 इंटू बीटा 1 इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. हे आपल्याला काय मिळालं, अल्फा 1 इंटू बीटा 1. हे इक्वेशन नंबर 6. आता आपल्याला काय मिळालं, अल्फा 1 प्लस बीटा 1 मिळाला आणि अल्फा 1 इंटू बीटा 1 मिळालं. आता रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन, रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस अल्फा 1 प्लस बीटा 1 ब्रॅकेट अल्फा 1 इंटू अल्फा 1 प्लस बीटा 1 इंटू एक्स प्लस अल्फा 1 इंटू बीटा 1 इज इक्वल टू 0. आता काय करायचं, अल्फा 1 प्लस बीटा 1 ची किंमत ठेवा आणि नंतर
अल्फा इंटू बीटाची जी किंमत आहे ती किंमत या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये ठेवा. आपल्याला इक्वेशन मिळून जाईल एक्स स्क्वेअर मायनस 4pq इंटू एक्स प्लस इथे काय आपल्याला अल्फा 1 इंटू बीटा 1 मायनस इन ब्रॅकेट पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0 मिळालं. आता कंस सॉल्व म्हणजे कंस सोडवा. एक्स स्क्वेअर मायनस 4pq मायनस प्लस मायनस इन ब्रॅकेट पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे आपल्याला काय मिळालं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे गणित जे आहे ते जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारचे तुम्हाला गणित विचारले जातात. तर मित्रांनो, आपण इथंच थांबूया. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.